Hello students, today's lecture we will discuss about chapter number 6, correlation and regression. In this chapter the next point is coefficient of correlation and its properties. मग कोरिलेशन काय आहे किंवा कोएफिशियंट कोरिलेशन काय आहे हे आपण बघितलेलं आहे. तर त्यापैकी त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता फर्स्ट कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन. The probable error of the coefficient of correlation helps in interpreting its value. म्हणजे इंटरप्रेटिंग व्हॅल्यू म्हणजे त्यांची इंटरनली जी व्हॅल्यू आहे त्यांच्यामध्ये काय चेंज आहे किंवा ते कशा एकमेकांवरती डिपेंड आहे किंवा ते व्हेरिएबल कशा आहेत. ओके, हे कोएफिशियंट कोरिलेशन आपल्याला सांगतं. देन with the help of probable error it is possible to determine the reliability of the value of the coefficient in so far as it depends on the conditions of random sampling. रँडम सॅम्पलिंग म्हणजेच काय, आपण ॲज इट इज त्यांचं काय काउंटिंग न करता आपण त्या काय करतो, ज्या क्वांटिटीज आहेत त्या आपण एकत्र करतो किंवा त्या क्वांटिटीज आपण मेन्शन करतो आणि त्याच्यामध्ये त्यांचं काय रिलेशन आहे, को रिलेशन म्हणजे काय, त्या शब्दातच त्याचं काय मिनिंग आहे, को रिलेशन. ओके, म्हणजे त्यांचं एकमेकांशी काय रिलेशन आहे आणि त्या कशा को रिलेटेड आहेत हे आपण सांगण्याचा तिथं प्रयत्न करतो किंवा त्या तिथं दाखवण्याचा प्रयत्न करतात. Then the probable error of the coefficient of correlation is obtained as follows. मग ते कसं मिळवायचं आहे, त्यामध्ये PE डॉट R इज इक्वल टू 0.6745 इंटू 1 मायनस R स्क्वेअर डिवायडेड बाय √n. हा त्याचा काय ते फॉर्म्युला आहे. ओके, जेणेकरून आपल्याला हे कॉन्स्टंट आहे ते फॉर्म्युला. देन वेअर आर इज अ कोएफिशियंट. मग हा जो आर आपण मेन्शन केलेला आहे त्यानंतर इथं आरचा काय केला, स्क्वेअर केला. आर इज अ कोएफिशियंट आणि एन म्हणजे हा अंडर रूटमध्ये जो एन घेतला, एन इज अ नंबर ऑफ पेअर्स ऑफ द ऑब्झर्वेशन्स. ऑब्झर्वेशन्स म्हणजेच काय, किती आपण क्वांटिटी घेतली किंवा तिथं किती आपण नंबर घेतलेला आहे तो. इफ द व्हॅल्यू ऑफ आर इज मोर दॅन 6 टाइम the probable error, the coefficient of correlation is practically certain, that is the value of R is significant. मग त्याची व्हॅल्यू आपल्याला काउंट करायची आहे. ओके, मग ते पुढे त्याच्या प्रॉपर्टीज मांडलेल्या आहेत. देन इफ द व्हॅल्यू ऑफ R इज लेस दॅन the probable error, there is no evidence of correlation, that is value of R is not at all significant. म्हणजे ती व्हॅल्यू सिग्निफिकंट आहे किंवा नॉन सिग्निफिकंट आहे हे आपण त्या प्रूफवरून किंवा त्या प्रॉपर्टीजवरून सांगू शकतो. बाय ॲडिंग अँड सबस्ट्रॅक्टिंग द व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबल एरर फ्रॉम द कोएफिशियंट विदिन विच कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन्स इन द पॉप्युलेशन कॅन बी एक्सपेक्टेड टू लाय. मग ते पॉप्युलेशन म्हणजेच काय, ते नंबर. ओके, किती नंबर आपण घेतलेला आहे. ओके, सिम्बॉलिकली P इज इक्वल टू R प्लस मायनस PE वेअर P इज रो इन द पॉप्युलेशन्स. मग P जो आहे, P म्हणजेच काय, रो म्हणजेच ते पॉप्युलेशन किती आहे म्हणजे किती नंबर घेतलेला आहे. ओके, टोटल नंबर किती आहे, रँडम नंबर, दॅट इज कॉल्ड एज P, त्यालाच रो असं म्हटलेलं आहे. देन प्रॉपर्टीज ऑफ कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन. मग त्याच्या ॲक्च्युअल प्रॉपर्टीज काय आहेत, कशा मेन्शन करायच्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट द कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन लाईज बिटवीन -1 and +2. सिम्बॉलिकली -R लेस दॅन ओके प्लस R परपेंडिक्युलर किंवा मग सिमिलर असं म्हणता येईल 1. ओके, मग त्याचा प्रूफ कसा मांडलेला आहे, ही फर्स्ट प्रॉपर्टी. त्यामध्ये त्याचा प्रूफ. लेट X and Y be deviation of X and Y series from their mean and sigma X and sigma Y be their standard deviation. Expand the functions. ओके, मागच्या चॅप्टर्समध्ये आपण हे एक्सप्लेन केलेलं असेल, ते तुम्ही बघितलेलं आहे. सिग्मा X and सिग्मा Y किंवा सिग्मा टू द बेस X किंवा सिग्मा टू द बेस Y. ओके, मग ते काय ॲक्च्युअल फंक्शन काय आहे ते आपण बघूया. Then summation of a bracket x upon sigma x plus x upon sigma xy ब्रॅकेट कंप्लीट अँड स्क्वेअर. त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यायचा आहे. ओके, इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय सिग्मा स्क्वेअर एक्स प्लस एक्स स्क्वेअर सिग्मा स्क्वेअर एक्स वाय प्लस 2xy
डिवायडेड बाय सिग्मा एक्स अँड सिग्मा वाय. ओके, म्हणजेच काय, फर्स्ट कॉलम जे आहे किंवा फर्स्ट इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये काय करणार आपण, फक्त त्यांची काउंटिंग करून त्यांचा स्क्वेअर करणार आहोत. ओके, त्यानंतर इज इक्वल टू, मग आपण इथं काय केलं, एक ऑब्जेक्टचं डायरेक्टली कन्व्हर्जन स्क्वेअर केलेलं आहे. तसं इथं काय करणार, सिंगल ऑब्जेक्टचा स्क्वेअर करून परत त्याचं डिव्हायडेशन, परत त्याचं काय करायचं, इकडं समेशन करायचं आहे. ओके, देन समेशन ऑफ एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय सिग्मा स्क्वेअर एक्स प्लस समेशन ऑफ वाय स्क्वेअर डिवायडेड बाय सिग्मा स्क्वेअर वाय प्लस 2 समेशन एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स सिग्मा वाय. ओके, म्हणजे इथे जे ब्रॅकेटमध्ये आहे तेच आपण काय केलं, ब्रॅकेटच्या बाहेर मांडलेलं आहे. देन बट समेशन ऑफ एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय सिग्मा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू एन. ओके, एक्स स्क्वेअरचं समेशन त्यानंतर सिग्मा स्क्वेअर एक्स हे जर आपण काउंट केलं तर आपल्याला एन मिळून जातो. ओके, दॅट इज सिग्मा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एन और सिग्मा समेशन ऑफ एक्स स्क्वेअर divided by sigma square x is equal to summation of x square divided by summation of x square into n is equal to n. म्हणजे n आपल्याला इथं मिळतोय. n जी व्हॅल्यू असेल तिला आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार, जेणेकरून आपल्याला टोटल n जो आहे ओरिजिनल तो स्पेसिफिक n आपल्याला इथं काउंट होतं. देन सिमिलरली y स्क्वेअर इज अपॉन सिग्मा स्क्वेअर y इज इक्वल टू एन. जसं आपण एक्सचं केलं तसंच सिमिलरली प्रोसेस जी आहे सिग्मा स्क्वेअर एक्स, तसंच आपण काय करणार, सिग्मा स्क्वेअर वाय हे आपण इथं काउंट करणार. हाच फॉर्म्युला एक्सप्लेन करून मग काय करणार आपण, तिथं जिथं एक्स आहे तिथं काय करणार आपण वाय घेणार, तिथं एक्स स्क्वेअर आहे तिथं वाय स्क्वेअर येईल. देन ऑल्सो 2xy डिवायडेड बाय सिग्मा एक्स सिग्मा वाय इज इक्वल टू 2nr ब्रॅकेट r इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय n सिग्मा एक्स वाय सिग्मा एक्स अँड सिग्मा वाय. ओके, म्हणजे इथं काय करणार, त्याचं समेशन आहे एक्स वायचं डिवायडेड बाय एन इंटू मग नंबर किती आलेला असेल तो एन टू सिग्मा एक्स अँड सिग्मा वाय. देन हेन्स समेशन ऑफ एक्स अपॉन सिग्मा एक्स प्लस वाय अपॉन सिग्मा वाय ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, पूर्ण ब्रॅकेट आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे इज इक्वल टू एन प्लस 2nr इज इक्वल टू 2n प्लस 2nr इज इक्वल टू 2n इन ब्रॅकेट 1 प्लस r. ओके, हे ते इक्वेशन आपल्याला मिळवून जाईल. जे नंबर आले ते आपण तिथं काउंट करणार. देन बट समेशन ऑफ इन ब्रॅकेट एक्स अपॉन सिग्मा एक्स प्लस वाय अपॉन सिग्मा वाय. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. अबव इज द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रियल क्वांटिटीज अँड ॲज सच इट कॅन नॉट बी निगेटिव्ह ॲट द मोस्ट इट कॅन बी 0. ओके, म्हणजे निगेटिव्ह आहे किंवा मग लेस दॅन 0. ओके, हे तिथं आपण सांगू शकतो 2n ब्रॅकेट 1 प्लस r 0. ओके, लेस दॅन ग्रेटर दॅन हे ज्या वेळेस आपल्याला ती व्हॅल्यू येईल त्यावेळेस आपल्याला ते काय तिथं मेन्शन करता येईल. ओके, देन इट कॅन बी शोन दॅट दिस इज इक्वल टू 2n इन ब्रॅकेट r मायनस 1. ओके, मग ज्यावेळेस ती व्हॅल्यू मायनस पण येऊ शकते किंवा प्लस पण येऊ शकते, त्यावरती ते समेशन किंवा ते साईन डिपेंड असेल. द अगेन कॅन नॉट बी निगेटिव्ह ॲट द मोस्ट इट कॅन बी 0. मग जास्तीत जास्त वेळेस काय सांगितलं त्यांनी, मोस्ट कॅन बी 0 म्हणजे 0 पण येऊ शकतो. देअर फॉर r कॅन नॉट बी ग्रेटर दॅन प्लस 1. ओके, म्हणजे r त्याच्यापेक्षा जास्त मोठा पण असू शकतो किंवा नसू पण शकतो. ओके, मग ते मायनस किंवा प्लस या साईनवरती ते डिपेंड असेल. ॲट द मोस्ट इट कॅन बी प्लस 1. ओके, मोस्ट कॅन बी म्हणजे जास्तीत जास्त काय येऊ शकतो, प्लस 1च इथं येऊ शकतो. म्हणजे हेच काय सांगितलं, हेन्स देअर फॉर r कॅन नॉट बी ग्रेटर दॅन मायनस प्लस 1. ओके, अँड द मोस्ट इट कॅन बी प्लस 1. ओके, then property second, the coefficient of correlation is the geometric mean of the two regression coefficient. मग सिम्बॉलिकली सेकंड प्रॉपर्टी काय सांगते, r इज इक्वल टू अंडर रूट bxy इंटू by x. ओके, इट इज अ सेकंड प्रॉपर्टी. अँड थर्ड
Property third, the degree of relationship between two variables is symmetric as shown below. मग टू व्हेरिएबल्समध्ये काय रिलेशन आहे? RXY is equal to RYX. That is RXY is equal to summation of X divided by n sigma X and sigma Y is equal to summation of YX divided by n sigma Y and n sigma X is equal to RYX. ओके, ज्यावेळेस आपल्याला एक्स वाय काढायचं तेच फॉर्म्युला किंवा तीच मेथडॉलॉजी आपण वाय एक्सला काय करणार, अप्लाय करणार. ओके, इट इज ए प्रॉपर्टीज ऑफ कोएफिशियंट को रिलेशन.